मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आज जे काही इंडियन पोस्ट आहे त्यामध्ये आपण जर पार्सल टाकलेलं असेल अथवा आपलं पार्सल येणार असेल तर आपण ते कशाप्रकारे ट्रॅक करू शकतो. तर बऱ्याचशा मित्रांना प्रॉब्लेम येतो ट्रॅक करायला. आता नवीन अपडेट झालेला आहे त्यामध्ये. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, क्रोम ब्राउझर मी ओपन केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे इंडियन पोस्ट ट्रॅकिंग आणि ते सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंडियन पोस्टची जी काही साईट आहे ती ओपन झालेली आहे. ही जी काही पहिली साईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांचं जे काही ऑफिशियल पेज आहे ते ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल करू शकता आणि इथं कन्साइनमेंट नंबर जो काय तो इथं एंटर करू शकता तुमचा. अशा प्रकारे नंबर असतो आणि तो एंटर केल्यानंतर तुम्हाला ते जे काही कॅप्चा आहे इथं दिलेला तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि तो फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमचं जे काही पार्सलची ट्रॅकिंग आहे ती या ठिकाणी रिक्वेस्ट व्हेरीफाय करत आहे. तर ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची जी काही डिटेल आहे ती डिटेल तुम्हाला या ठिकाणी खाली येऊन जाते. तर पहा या ठिकाणी कन्साइनमेंट जो काय तो झालेला आहे. या ठिकाणी इथून तुम्ही प्रिंट रिपोर्ट पण घेऊ शकता प्रिंटर असेल तर. आणि हे जे काही पार्सल आहे ते आपण सर्व डिटेल त्याची या ठिकाणी तुम्हाला खाली येऊन जाईल. आपण कधी बुक केलेलं आहे आणि कधी आपल्याला म्हणजे सध्या ते लाईव्ह लोकेशन त्याचे कुठं आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल जे आहे ते दाखवाल. जसं की या ठिकाणी पाहू शकता आपण 11/11/2025ला बुक केलेलं आहे आणि आज आपण जर पाहिलं तर 21/11/2025 हे सध्या मिर्झापूरमध्ये आहे. तर अशा प्रकारे सर्व याचे कुठून कुठं गेलेलं आहे काय वगैरे सर्व डिटेल या ठिकाणी आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारची जे काही पार्सल आहेत तुमचे ते ट्रॅक करू शकता. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.